आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान या दिवशी करण्यात येतो. जागतिक महिला दिनानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना भेटत आहोत. अशाच आपण एका कर्तृत्ववान महिलेला भेटणार आहोत. त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शुभांगी टिळेकर या आज परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून ओळखल्या जातात. त्या घरोघरी जाऊन किंवा जिथे साप निघेल तिथे जाऊन तात्काळ धावत जाऊन ते साप पकडतात. याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी शुभांगी टिळेकर. ताई, प्रथमतः महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि सर्पमित्र म्हणून ही प्रेरणा कुठून मिळाली आणि कशी मिळाली? धन्यवाद. साप पकडायची प्रेरणा मला माझ्या मिस्टरांसोबत मिळाली. लग्न झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत रोज त्यांना सापाचे कॉल आले की त्यांच्यासोबत जात होते. असंच पाहता मी पण एक दिवस धाडस केलं आणि साप पकडायला लागले. तर त्यातून जे काही समाधान मिळायचं साप पकडल्याबद्दल की बाबा आपण खरंच एक जीव वाचवतोय आणि तसा जो आनंद आहे तो काही वेगळाच होता. आणि मग तेव्हापासून मी स्वतः साप पकडायला शिकले. सुरुवातीला साप पकडताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या, कुठल्या भीती तुमच्या मनात निर्माण झाली, तो प्रसंग कसा होता? नाही, तशी भीती तर जाणवलीच नाही. कारण जेव्हा मी साप पकडायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या मनामध्ये जास्त पाहिजे तेवढी भीती नव्हती. त्याच्यावर असं काही हे नाही आहे की साप पकडताना मला भीती वाटली. तुम्ही अनेक सापांना जीवदान दिले, निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले, परंतु तुमच्या लक्षात राहील असा सर्प कुठला पकडला किंवा कुठला प्रसंग आहे साप पकडताना तुमच्या लक्षात राहील तो? हो, असा एक प्रसंग आहे. आम्ही दोघे साप पकडायला गेलो होतो. एका घरामध्ये किचन खाली साप होता. बिनविषारी धामण होती ती. मी घरातून तिला बाहेर घेऊन आले आणि लोक बोलत होती, त्यांचा आरडाओरडा चालू होता. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष माझं विचलित झालं आणि धामणीने जी जंप घेतली तर तिने माझ्या इथंच गालाला पकडलं. आणि ती व्हिडिओ पण एवढी व्हायरल झाली की 8.8 मिलियन तिचे व्ह्यूज गेलेत. आणि तोच एक अनुभव आहे आणि तोच एक साप आहे एकमेव की त्याने मला बाईट केलेला. नक्कीच हा एक धक्कादायक अनुभव आहे. तुम्हाला त्या सापाने बाईट केला होता, परंतु तुमच्या मनात त्यावेळेस भीती निर्माण झाली नाही का? किंवा काही नागरिकांना बाईट सुद्धा साप जातो, याविषयी तुम्ही जनजागृती म्हणून काय संदेश द्याल? मी असं सांगू इच्छिते की ज्यावेळेस मला साप चावला त्यावेळेस मला जास्त भीती नाही वाटली. कारण मला माहिती होतं ही धामण आहे, तिच्या चावण्याने काही होणार नाही, ती पूर्णपणे बिनविषारी आहे. पण लोकांना मी हे सांगू इच्छिते की कुठल्याही गोष्टीचं प्रशिक्षण नसताना किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना तुम्ही कोणी सापाला हात लावण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं त्याच्यापासून जास्त लांब राहता येईल तेवढं तुमच्यासाठी ती सुरक्षाच आहे. एखादा साप दिसला तर नागरिकांनी कुठली सुरक्षितेची काळजी घेतली पाहिजे? काय संदेश तुम्ही त्यांना या निमित्तानं द्याल? एखादा साप दिसला तर लोकांनी त्याला काठी घेऊन त्याच्या मागे लागण्यापेक्षा किंवा त्याला कुठलीही इजा करण्यापेक्षा आपल्या जवळच्या कुठल्याही प्राणीमित्रांना संपर्क करून घरी बोलवून किंवा आपल्या कुठे आजूबाजूला असेल तर तिथे बोलवून त्यांचा जीव नक्कीच वाचवा, एवढंच मी सांगेन. तुम्ही प्राणीमित्र आहात, एक सर्पमित्र आहात. तुम्हाला प्राणी संवर्धन किंवा सर्प संवर्धनासाठी पुढे काय उद्दिष्ट आहे? कुठल्या क्षेत्रात कशा प्रकारे काम करायचा विचार आहे? आम्ही सगळ्या प्राणी पक्ष्यांना वाचवण्याचा तर प्रयत्न करतच आहोत. पण त्याचबरोबर आम्ही 0 सर्पदंश हा एक प्रोग्राम राबवतोय. आपल्या जे आसपासचे तालुके जिल्हा सगळे आहे त्याच्यातून एकच उद्दिष्ट एकच आहे की आपले शेतकरी जे शेतात काम करत असतात किंवा आपले जे कामगार आहेत कंपनीमध्ये अचानक कुठेतरी हात घालायचा किंवा काहीतरी असं त्यांना दंश होऊ नये यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. आणि नक्कीच तुमच्यासारख्या अशा वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? हे एक धाडसी क्षेत्र आहे, वेगळं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये देखील काही महिला येण्यासाठी आता पुढे येत आहे किंवा अनेक महिला धाडसी काम करतात, यांना काय तुम्ही संदेश द्याल? नक्कीच हे आत्ता म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या मुली किंवा लेडीज ज्या काही असतील त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी येत असतात. त्यांना मी एकच सांगेन की पूर्णपणे ट्रेनिंग घेतल्याशिवाय कुठलाही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि जे काही काम करतात ते खरोखरच खूप चांगलं आहे. आपण वेगळ्या क्षेत्रात काहीतरी करतोय हेच. या सर्व कामामध्ये तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला किती पाठिंबा भेटतो? घरच्यांचा पाठिंबा आहे का? हो, घरून आता हे सगळं माझ्या मिस्टरांकडूनच शिकले. म्हणजे नक्कीच त्यांचा मला पाठिंबा आहे या पूर्ण कामामध्ये. अनेक सापाबाबत किंवा प्राण्यांबाबत अनेक गैरसमज आहेत. ह्या गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही काय काम करणार आहात का? अभियानामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शाळेमध्ये, घरोघरी किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही साप पकडायला गेल्यानंतर पण तिथे आम्ही जनजागृती करत असतो. आजपर्यंत तुम्ही किती सापांना, किती पशुपक्ष्यांना जीवदान दिले आहे? 1000पेक्षा जास्त साप मी निसर्गाच्या सानिध्यात सोडून मुक्त केलेत. त्यामध्ये काही जखमी सुद्धा आढळले होते, तर त्यांच्यावर
जेवढी शक्य होईल तेवढी ट्रीटमेंट करून ते व्यवस्थित झाल्यानंतर मी त्यांना निसर्गात पण सोडलेले आहे. नक्कीच ह्या होत्या शुभांगी टिळेकर. ह्या आपल्या क्षेत्रात आजही काम करत आहे. हजारो सापांना त्यांनी आजपर्यंत पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, शिरूर, पुणे.